Hello friends, last time when we were discussing about the shape of a liquid drop, we have discussed that the shape of the liquid drop is spherical and sphereचा shape कसा आहे तर the volume is maximum and the surface area is the minimum surface area का घेतो due to the surface tension of the surface of the liquid. कमीत कमी एरियामध्ये तो लिक्विड ड्रॉप राहण्याचा प्रयत्न करतो. हेन्स इट इज स्फेरिकल इन शेप अँड देर इज अ प्रेशर डिफरन्स बिटवीन इनसाइड अँड द आउटसाइड. आणि आपण फाइंड केलं होतं पीआय मायनस पीओ इज ट्वाइस टी अपॉन आर. सो दिस यू रिमेंबर. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल. आपण एक बीकर घेतलेली आहे आणि या बीकर मध्ये आपण एक लिक्विड घेतलेलं आहे. कसं which wets either partially wets or wholly wets. म्हणजे केरोसिन किंवा वॉटर सारखं लिक्विड आपण घेतलेलं आहे या बीकर मध्ये ज्याची डेन्सिटी आहे रो. नाव एच. आता आपण इथे कॅपिलरी घेतलेली आहे आणि या कॅपिलरी मध्ये हे लिक्विड काय झालेलं आहे तर राईस झालेलं आहे. कॅपिलरी मध्ये किती हाईट वाढलेली आहे या लिक्विडची ड्यू टू द कॅपिलरी ऍक्शन. एच एवढ्या हाईटनी राईज झालेला आहे लिक्विड त्याच्या लेवलपेक्षा. सो एच इज द कॅपिलरी राईज. सो रो इज द डेन्सिटी ऑफ द लिक्विड. लेट जी बी द ऍक्सिलरेशन. जी वी नो ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. टी इज द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड. स्मॉल आर काय आहे ही कॅपिलरी जी आहे त्याची रेडियस आहे स्मॉल आर. आणि कॅपिटल आर काय आहे तर हा जो कॉन्केव्ह सरफेस आहे त्या कॅपिलरीचा त्या कॉन्केव्ह सरफेस हा जो कॉन्केव्ह पार्ट आहे तो ज्या स्फिअरचा एक छोटासा पार्ट आहे त्या स्फिअरचा रेडियस म्हणजे कॅपिटल आर. दॅट इज द रेडियस ऑफ द कॉन्केव्ह सरफेस of the capillary of the liquid meniscus inside the capillary. So these are all we have discussed. Now we are going to discuss the pressure due to the liquid column at height h. Due to this liquid column, how much is the pressure exerted? That is, आपल्याला माहिती आहे की with the help of barometers आपण pressure measuring instruments ने आपण फाइंड करू शकतो की the pressure due to the liquid column at height h या हाईटचा लिक्विड कॉलम मुळे किती प्रेशर एक्झर्ट होत आहे तर h रो g. Now this pressure due to liquid column at height h is equal to the pressure difference due to the concavity. Where is the concavity? इथे ती कॉन्केव्हिटी आहे. इथे याचा छोटा याचाच एक पार्ट मी इथे दाखवलेला आहे. सो दिस इज द कॉन्केव्हिटी. कारण सरफेस कसं आहे कॉन्केव्ह आहे. आणि व्हॉट इज द प्रेशर डिफरन्स ड्यू टू कॉन्केव्हिटी किती आहे तर ट्वाइस टी अपॉन आर. टी कोण आहे द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड अँड आर इज द रेडियस ऑफ द कर्वेचर ऑफ द कॉन्केव्ह पार्ट or the concave liquid meniscus. So r is the radius of curvature. So h rho g is twice t upon r. We put this as 1. We take this as equation 1. Now आपल्याला r माहिती. r कोण आहे इकडे बघा तर इट इज द रेडियस ऑफ कर्वेचर. या कर्वेचरचा हा रेडियस आहे r. जिथे स्मॉल r ही त्या कॅपिलरीची रेडियस आहे म्हणून इथे दिस इज द रेडियस ऑफ कर्वेचर. दिस इज द रेडियस ऑफ द कॅपिलरी. आपण इथे परपेंडिक्युलर टाकला. सो दिस स्मॉल आर दिस इज कॅपिटल आर. नाउ वी नो दॅट कोसाइन आता हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि तो अकॉर्डिंग टू जॉमेट्री हा सुद्धा अँगल थीटाच येतो. सो वी नो दॅट कॉस ऑफ थीटा इज adjacent side upon hypotenuse. So cos of theta is small r upon capital R. So capital R is small r upon cos of theta. म्हणून आपण कॅपिटल आर च्या जागेवर टाकलं स्मॉल आर अपॉन कॉस थीटा. नाउ एच रो जी इज इक्वल टू 2t कॉस ऑफ थीटा वरती घेतला 2t कॉस थीटा अपॉन आर. सो सगळ्यांना सेपरेट केलं रो जी इकडे आणलं. सो h इज द हाईट ऑफ द लिक्विड कॉलम. दॅट इज इक्वल टू ट्वाइस t कॉस थीटा अपॉन आर रो जी. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द हाईट ऑफ द लिक्विड कॉलम और द राइज ऑफ द लिक्विड कॉलम. Rise of the liquid column or the height of the liquid column depends upon, it is proportional to the surface tension. The more the T, the more will be the H. Then it is proportional to cos of theta, but it is inversely proportional to R. म्हणजे जेवढा स्मॉल रेडियस तेवढी जास्त हाईट
आपण अजून कमी रेडियसची कॅपिलरी घेतली तर लिक्विड त्याच्यामध्ये काय होणार आहे, अजून जास्त राईज होणार आहे. त्याच्यानंतर इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी ऑफ द लिक्विड. जेवढी जास्त डेन्सिटी तेवढी हाईट काय होणार आहे तर कमी असणार आहे. सो the height depend, the formula for height is 2t cos theta upon r rho g. Now we are going to discuss the expression for capillary rise or fall, but by second method, that is the method of forces. Now we will be discussing what forces are acting at this point. Now last time we had discussed what pressure was acting. Now again we have taken a liquid in a beaker and there is a capillary introduced in it. How is the liquid? The liquid is of type water or kerosene, which fully wets or which partially wets the solid in which it is kept. Now, let h be the rise of the capillary, the height of the capillary rise. Let rho be the density of the liquid taken inside the capillary and beaker. Let g be the acceleration due to gravity. Let t be the surface tension of the liquid. Let theta be the angle of contact. Now, this figure indicates here, this is the concave shape. तो शेप कसा आहे लिक्विडच्या सरफेसचा कॉन्केव्ह आहे. So the forces of tension, surface tension, which are acting like they are pulling the walls of the capillary inside. म्हणून the surface tension चे forces कसे आहेत तर या असे या इथे. Now we know that according to the Newton's second law, every action has an equal and opposite reaction. म्हणून या सरफेस टेन्शनच्या फोर्समुळे ती काचेची जी भिंत आहे कॅपिलरीची ती आत ओढल्या जाते बिकॉज द सरफेस टेन्शन फोर्सेस आर पुलिंग इट. हेन्स देर इज ऑलवेज अ रिॲक्शनल फोर्स. मग ती भिंत सुद्धा काय करणार आहे त्याच्यावर रिॲक्शनल फोर्स एक्सर्ट करणार आहे. जसं मी माझ्या या हाताने जर इफ आय हिट द वॉल देन द वॉल इज ऑल्सो गोइंग टू हिट माय हँड. दॅट इज द मी जेव्हा हाताने या वॉलला हिट करते सो दिस इज द फोर्स ऑफ ऍक्शन. द वॉल विच गिव्स मी that is the force of reaction. So इथे again the same force of reaction that is equal to T is exerted by the wall on the liquid. So there is a reactional force of R which is equal to the force of surface tension exerted by the wall on the liquid. Now let this reactional force, आपल्याला माहिती आहे की आपण कोणताही वेक्टर आपण दोन परपेंडिक्युलर कंपोनेंट्स मध्ये सेपरेट करू शकतो. सो आपण हा जो रिॲक्शनल फोर्स आहे आर ज्याचा मॅग्निट्यूड टी म्हणजे सरफेस टेन्शन इतकाच आहे त्याला आपण दोन परपेंडिक्युलर कंपोनेंट्स मध्ये सेपरेट केलं. आर साइन थीटा अलॉंग द हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड आर कॉस थीटा इन द व्हर्टिकल डायरेक्शन. अँड हेन्स सो दिस इज theta and this is theta. So t cos theta in the vertical direction. Now here हे t sin theta components कसे आहेत हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये. म्हणजे t sin theta component एक या डायरेक्शनला आहे असे संपूर्ण ती जी कॅपिलरी आहे त्या कॅपिलरीला एक इकडे तर इकडे एक इकडे तर इकडे अशी सगळे एकमेकांना t sin theta चे कंपोनेंट्स कॅन्सल करतायत. आता उरले कोणते तर फक्त टी कॉस थीटा जे व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये कंपोनेंट्स आहेत. सो टी कॉस थीटा कंपोनेंट्स आर द व्हर्टिकल डायरेक्शन. हे कंपोनेंट्स कोणत्या कोणत्या पॉइंट्सवर ऍक्ट होत आहेत अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द कॅपिलरी दे आर ऍक्टिंग अँड हेन्स दिस टी कॉस थीटा into 2 pi r. So the total force due to the surface tension acting is 2 pi r into t cos of theta is the total upward force due to the surface tension which is being acted. So now we would be discussing here how much is the vertical force and how much is the horizontal force. So the total vertical upward force acting on the liquid is 2 pi r into t cos theta is the total vertical upward force acting on the liquid.
Now, what is the downward force acting on the liquid? The total downward force. टोटल डाउनवर्ड फोर्स म्हणजे काय? तर हे हा जो लिक्विड कॉलम आहे त्याचं स्वतःचं वेट. सो द वेट ऑफ द लिक्विड कॉलम दॅट इज m into g. If what is m? M is the mass of the liquid inside the capillary. G is the acceleration due to gravity. Now we know that density is equal to mass upon volume. So mass is equal to density into volume. And hence we get या मासच्या ऐवजी आपण काय लिहिलेलं आहे? तर आपण डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम लिहिलेलं आहे किंवा व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. म्हणून मासच्या ऐवजी व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी लिहिलं आणि जी लिहिलेलं आहे. सो वी गेट V rho G. But what is the volume of the liquid? आता हे लिक्विड कशामध्ये आहे? तर ते कॅपिलरी मध्ये आहे. कॅपिलरी कशी आहे? तर सिलेंड्रिकल शेप आहे. म्हणजे सिलेंडरचा व्हॉल्यूम आपल्याला कन्सिडर करायचं. सो व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर? The pi r square, this is the area and height is h. So pi r square h is the volume of the cylinder. आपण इकडचा जो कॉन्केव्ह पार्ट आहे तो फक्त निग्लेक्ट केला. हा एवढा इथला पार्ट आपण जर निग्लेक्ट केला अशा आकारातला तर हा एक सिलेंडर आहे ज्याची हाईट h आहे. सो pi r square h rho g is the weight of the liquid column which is acting in the downward direction. So जेव्हा लिक्विड इक्विलिब्रियम मध्ये असणार आहे, व्हेन द लिक्विड इज टू बी इन इक्विलिब्रियम, स्थिर स्थावर असणार आहे लिक्विड, त्यावेळेला काय होणार आहे? तर व्हेन द लिक्विड इज इन इक्विलिब्रियम द टोटल अपवर्ड फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन मुळे एक्सर्ट होणारा जो अपवर्ड फोर्स आहे दॅट विल बी बॅलन्स्ड बाय द वेट ऑफ द लिक्विड. सो the total upward force due to surface tension is equal to the total downward force due to the weight of the liquid column. So what is the total upward force? That is t cos theta into 2 pi r. हा total upward force आहे. आणि total downward force काय आहे? तर pi r square h rho g हा त्याचं वेट म्हणजे total downward force आहे. सो इन इक्विलिब्रियम हे इक्वल असणार आहे. मग आपण हे कॅन्सल केले, पाय बरोबर कॅन्सल केला, एक आर बरोबर कॅन्सल केला. सो इन दिस वे वी टेक एच अँड आपण बाकीचे खाली घेतले. सो वी गेट एच इज इक्वल टू 2t cos theta अपॉन r rho g. सो एच इज द हाईट ऑफ द लिक्विड कॉलम. ह्या लिक्विड कॅपिलरी मध्ये लिक्विड राईज किती झालेलं आहे? तर एच एवढ्या हाईटचं लिक्विड राईज झालेलं आहे. त्याचा फॉर्म्युला कसा मिळालेला आहे? 2t cos theta अपॉन r rho g. किंवा ह्यालाच आपण रिअरेंज केलं, t इक्वल टू h r rho g अपॉन 2 cos of theta. So this is also the formula for the surface tension. म्हणजे the surface tension of the liquid depends upon the height of the liquid column. The r, radius of the capillary, rho, density of the liquid, g, acceleration due to gravity, theta, the angle of cosine of theta, that is the angle of contact. So in this way, with the help of this formula, we can find the surface tension of the liquid surface of any particular liquid, and with this formula we can find the capillary rise or fall. Thank you. A capillary tube of radius 5 into 10 to the power minus 4 meters is immersed in a beaker filled with mercury. The mercury level inside the tube is found to be 8 into 10 to the power minus 3 meter below the level of the reservoir. Determine the angle of contact between mercury and glass. Surface tension of mercury is 0.465 Newton per meter and its density is 13.6 into 10 to the power 3 kg per meter cube. G, acceleration due to gravity, is to be taken as 9.8 meters per second square. प्रॉब्लेम आपण वाचलेला आहे. अँड इन द प्रॉब्लेम एक बीकर दिलेली आहे आणि ह्या बीकर मध्ये ही कॅपिलरी ठेवलेली आहे. बीकर मध्ये मर्क्युरी घेतलेला आहे आणि कॅपिलरी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर थोड्याच वेळात तो ही जी मर्क्युरीची जी लेव्हल आहे जी इकडे आहे ती काय होणार आहे? तर ती ड्रॉप होणार आहे. सो द लिक्विड लेव्हल, द कॅपिलरी लेव्हल, द meniscus of the mercury
inside the capillary has dropped down. मग ते असं म्हणतायत, त्यांनी सांगितलेलं आहे की ते कॅपिलरीचा रेडियस किती आहे, तर 5 × 10⁻⁻4 मीटर हा रेडियस आहे. आणि किती लेवल ड्रॉपडाऊन झालेली आहे, तर 8 × 10⁻³ मीटर एवढ्यानी ती जी लेवल आहे मर्क्युरीची ती ड्रॉप झालेली आहे. T is the surface tension of the mercury, that is 0.465 Newton per meter. G is the acceleration due to gravity, 9.8 meters per second square. Rho is the density of the mercury, that is 13.6 × 10⁻³ kg per meter cube. हे सगळं गिव्हन दिलेलं आहे. We know that the given is in SI system, but if the given is not in SI system किंवा कधी कधी surface tension हे dyne per centimeter मध्ये दिलेलं असतं, then you have to convert it into Newton per meter. कधी कधी डेन्सिटी ही वेगळ्या युनिट मध्ये दिलेली असते, जसं ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये दिलेली असते. सो यू हॅव टू अगेन कन्वर्ट जे काही एसआय सिस्टीम मध्ये नाहीये, शक्यतो त्यांना एसआय सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचं. सो द फॉर्म्युला फॉर द सरफेस टेन्शन for the capillary rise or fall is T = HROG/2 cos theta. आपल्याला त्यांनी अँगल फाइंड करायला सांगितलेला आहे, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द मर्क्युरी अँड द ग्लास. सो दॅट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट cos of theta आपण रिअरेंज केलं, सो cos of theta is HROG/2T. नाउ सो cos of theta आपण H ची व्हॅल्यू टाकली, R ची व्हॅल्यू टाकली, रो डेन्सिटीची व्हॅल्यू टाकली, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू टाकली, अँड 2 × सरफेस टेन्शन ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपण पुटअप केलेल्या आहेत. आणि ह्याचं विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल्स आपण आन्सर फाइंड केलेलं आहे. cos of theta is -0.5732 हे याचं आन्सर फाइंड केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल्स. त्याच्यामध्ये आपण पॉवर्स एका बाजूला सेपरेट केलेले आहेत, डिजिट्स एका बाजूला घेतलेले आहेत, आणि आफ्टर दॅट विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल वी हॅव फाउंड cos of theta is -0.5732. नाउ सो आपण परत रिअरेंज केलं, कसं लिहिलं, -cos theta is 0.5732. नाउ वी नो दॅट आता ही व्हॅल्यू, हा अँगल मला फाइंड करायचा आहे, हा थीटा मला फाइंड करायचा आहे, जो मला नॅचरल कोसाइन्स मध्ये नाही मिळणार आहे. सो आय हॅव टू फाइंड बाय सम अनदर मेथड. सो व्हॉट आय डू, I know the formula for mathematics is cos of pi minus theta is cos pi cos theta plus sin pi sin theta. Cos of a minus b is cos a cos b plus sin a sin b. फॉर्म्युला आहे. मग ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे सिन्स cos of pi is -1, cos 0 is 1, cos pi is -1, so this is -1. Sin of pi is 0, sin 0 is equal to 0, sin pi is equal to 0. So this is 0. मग आपण याची व्हॅल्यूज पुटअप केल्या. cos of pi minus theta, cos pi च्या जागेवर -1 टाकलं, -1 इथे मिळालेलं आहे cos theta, and sin pi च्या जागी 0 टाकलं आणि इथे sin theta. So we get cos of pi minus theta is minus cos theta. म्हणजेच काय, minus cos theta म्हणजेच काय आहे, तर cos of pi minus theta. So this is minus cos theta. याला आपण कसं लिहू शकतो, cos of pi minus theta. मग आपण फ्रॉम 1 and 2 आपण कसं लिहिलं, cos of pi minus theta is 0.5732. हे आन्सर आपल्याला मिळालेलं होतं, ते आपण लिहिलं. नाउ विथ द हेल्प ऑफ लॉगरिथम, आता तुम्ही लॉग टेबल उघडायचा आहे तुमचा, आणि त्याच्यामध्ये नॅचरल कोसाइन्सचा जो पेज दिलेला आहे लॉग टेबल मध्ये, त्याच्यामध्ये जायचं आहे. तिथे तुम्ही cos of 55 डिग्री and 2 minutes बघायचं आहे. तर तिथे तुम्हाला cos of 55 degrees 2 minutes हे 5732 ही व्हॅल्यू मिळते आहे. सो म्हणजे आता आपल्याला काय मिळालेलं आहे की cos of pi minus theta पण 0.5732, cos of 55 degrees 2 minutes पण 0.5732. सो व्हॉट वी गेट, ह्याचा अर्थ काय, pi minus theta is 55 degree 2 minutes. So pi minus theta is 55 degree 2 minutes. But what is pi? Pi is
180 degree. So 180 minus theta is 55 degree 2 minutes. आता आपल्याला काय करायचं आहे तर हे 55 इकडे शिफ्ट करायचे म्हणजे इथे कसं लिहिलं 180 minus theta is 55 degree 2 minutes. नाउ आपण काय केलेलं आहे तर हा थीटा इकडे शिफ्ट केला आणि हा 55 इकडे शिफ्ट केला. सो आपल्याला काय मिळालं की थीटा इज 180 डिग्रीज मायनस 55 डिग्रीज 2 मिनिट्स. मग असं मायनस होणार आहे का 180 मधून तर 55 जाणार आहे बट व्हॉट अबाउट दिस 2 मिनिट हे आपण मायनस करू शकणार नाही. मग आपण काय केलेलं आहे की हा 180 जो आहे 180 आपल्याला माहिती आहे 1 मिनिट 1 डिग्री इज 60 मिनिट म्हणून मग आपण काय केलं की इथे 180 च्या ऐवजी काय लिहिलं 79 डिग्री अँड 60 मिनिट लिहिलं. म्हणजे ऍक्च्युअली आपण काय लिहिलेलं आहे तर 180 डिग्रीजच लिहिलेलं आहे पण थोड्याशा वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. सो दिस इज 179 डिग्री 60 मिनिट इज विच इज 180 डिग्री आणि इथे लिहिलं 55 डिग्री अँड 2 मिनिट. आता मायनस होणार आहे म्हणजे डिग्री मधून मायनस होणार आहे मिनिट मायनस होणार आहे. जसं ऍपल मधून ऍपल काढू शकतो ऑरेंज मधून ऑरेंज काढू शकतो. ऍपल मधून ऑरेंज काढता येत नाही तसं 79 डिग्री 60 मिनिट मायनस 55 डिग्री 2 मिनिट म्हणजे यांचं इथे 179 मायनस 55 इज 124 and 60 minus 2 is 58. So we get theta, that is the angle of contact of the mercury which is obtuse. आपल्याला किती मिळालेला आहे 124 degree 58 minute which is the answer. Thank you.